हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर मागच्या वेळेस मी ना NICUमध्ये बेबी असताना तुम्ही स्वतःला ॲज अ मदर कसं मोटिवेट कराल, तर याच्यासाठी मी एक व्हिडिओ केलेला, शूट केलेला. तर मी व्ह्यूजची काळजी करत नाही फ्रेंड्स. मी हा व्हिडिओ मेन म्हणजे व्ह्यूजसाठी मी कुठलाही व्हिडिओ बनवत नाही आहे. तर माझ्यामुळे कोणासाठी कोणाला मदत व्हावी किंवा जे मदर्स असतात, तर NICUमध्ये मी ना NICUमध्ये असताना माझी मुलगी NICUमध्ये असताना प्रीमॅच्युअर बेबी झाली. त्यावेळेस मी खूप सारे व्हिडिओ पाहिले, की असं मला कोणीतरी मोटिवेट करेल, ज्याचा व्हिडिओ पाहून मी मोटिवेट होईल. पण असा कोणताही व्हिडिओ नव्हता. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं, की मी असे व्हिडिओ बनवेल जेणेकरून ज्यांची मुलं जर प्रीमॅच्युअर असतील किंवा NICUमध्ये असतील, तर त्यांनी माझा व्हिडिओ पाहून ते 100% मोटिवेट हे झालेच पाहिजे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, की माझं बाळ हे 50 दिवस तब्बल NICUमध्ये होतं आणि त्यानंतर तिला व्यवस्थितपणे घरी आणलं. आता फ्रेंड्स, आपलं बाळ प्रीमॅच्युअर होतं, त्याला त्याच्या पाठीमागे भरपूर कारणं असतात. कोणाचे स्वतःचे हेल्थ इश्यू असतात किंवा कोणाचे मग घरून काही तुम्हाला त्रास वगैरे असेल किंवा कोणत्या व्यक्तींमुळे तुम्हाला त्रास झाला असेल, त्याच्यामुळे तुमचं बाळ प्रीमॅच्युअर असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फ्रेंड्स विचार करायचा नाही, की आपलं बाळ प्रीमॅच्युअर हे का झालं आणि का तिथपर्यंत आपल्याला जायची वेळ आली. तर ज्या व्यक्तींमुळे आपलं बाळ प्रीमॅच्युअर झालं किंवा ज्या व्यक्तींमुळे आपल्या प्रेग्नन्सीमुळे आपल्याला त्रास झाला, त्या व्यक्तींना देवाला म्हणायचं, देवा तुमच्या कृपेने आज माझं बाळ सुखरूप आहे आणि सुखरूप असू द्या मी आणि माझं बाळ. आणि मी त्या व्यक्तींना, त्या माणसांना माफ केलेलं आहे, ज्या व्यक्तींमुळे आम्हाला सगळा काही त्रास झालेला आहे. नक्कीच याच्या पाठीमागे काही व्यक्ती हे असतातच. तर सरळ त्या व्यक्तींना माफ करायचं आणि तिथंच तो विषय संपवायचा आणि सुरू करायचा पुढे आपला प्रवास आपल्या बाळासोबत आणि आपला. आता मला आहे ना फ्रेंड्स, एकच मुलगी आहे. मला काही असे 4-5 मुलं वगैरे नाही आहेत, की जे मी तुमच्यासोबत हा एक्सपिरियन्स शेअर करू. पण नक्कीच माझी एक मुलगी आहे आणि ती 50 दिवस NICUमध्ये होती आणि ती NICUमध्ये असताना जेवढी ती तिथं लढत होती ICUमध्ये, NICUमध्ये, तेवढीच बाहेर मीही लढत होते. आणि त्याच्याचमुळे मी हा व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सर्वप्रथम NICUमध्ये प्रीमॅच्युअर वगैरे बेबी असताना तुम्ही काळजी घ्यायची. जसं मी सांगितलं, की स्वच्छतेची, हायजीन, आपल्या बाळाला जास्त कुणाला हात लावू द्यायचा नाही. कुठलेही लोक असू देत, कितीही जवळचे असू देत, त्यांना घेऊ द्यायचं नाही. तुमच्या बाळाला तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही जास्तीत जास्त जेवढं सॅनिटाईज, जेवढं व्यवस्थित आणि जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं ठेवायचं. आपली बेडरूम आपण क्लीन करायची व्यवस्थित, त्याच्यात हवा, सूर्यप्रकाश आला पाहिजे. बाळाला रोज कोवळं ऊन दाखवायचं. आता माझं बाळ कसं होतं ना, याचा व्हिडिओ मला ना तेवढी टेक्नॉलॉजी मला येत नाही. तर मी आहे ना टीचर आहे. तर मला खूप कम्प्युटर किंवा लॅपटॉपमधल्या खूप गोष्टी अशा टेक्नॉलॉजिकल येत नाही, की तिथे जोडायचं, तो व्हिडिओ लावायचा. पण मी हे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. याचे जे फोटो आहेत ना, ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, की माझं बाळ हे कसं होतं आणि आत्ता म्हणजे टच वूड नजर न लागो, म्हणजे अजूनही मला भीती वाटते. आणि हा झाला थोडासा जो असतो तो म्हणजे प्रॅक्टिकली इश्यू. तर आणि दुसरं सांगायचं झालं तर आपल्या बाळाची आपण कोणावरही अवलंबून न राहता, माझ्या बाळाची दृष्ट कधीच कुणी काढली नाही फ्रेंड. माझ्या बाळाची दृष्ट ही स्वतः मीच काढलेली आहे, नेहमी मीठ आणि मोहरीनी, प्रत्येक गोष्टीनी. म्हणजे असं कोणीच नाही आलं. आता आमच्या घरी सगळे आहेत, म्हणजे आपली पूर्वीपासून आमची जॉईंट फॅमिली आहे, पण आमच्या अन्वीची दृष्ट कधीच कोणी काढली नाही. तर हेही सांगते, की फक्त आणि फक्त मी काढलेली आहे. आणि तिला आहे ना म्हणजे खूप गोष्टींचं मी काळजी घेतली होती. मेन म्हणजे हायजीन, सॅनिटायझर यूज करणं, हात धुतल्याशिवाय तिला कोणी हात नाही लावायचं. या गोष्टींचा बऱ्याच लोकांना रागही यायचा त्यावेळेस, की मी तिला हात नाही लावू द्यायची. पण सिच्युएशन तशी होती आणि डॉक्टरांनी मला तसं वॉर्न केलं होतं, की तुमच्या बाळाला तुम्ही, आई आणि तिच्यासोबत आणखीन एक व्यक्ती, या 2 व्यतिरिक्त कोणीही तिला जास्त हाताळता कामा नये. तिला हातला फक्त, की तुमचं बाळ एक 2.5-3 किलोचं होईपर्यंत, का तर ती प्रीमॅच्युअर होती. आणि जोपर्यंत ती 2 किलोची होत नव्हती, का तर माझं बाळ होतं ते 1400 ग्रॅमचं. आणि मी तिथे NICUमध्ये असे केसेस पाहिले, की फ्रेंड्स, 1 किलोच्या बाळालाही तिथे डिस्चार्ज मिळाला होता. असं नाही की तुमचं बाळ 1 किलोचं, 900 ग्रॅमचं बाळ, त्यालाही व्यवस्थित तिथे डिस्चार्ज मिळाला होता. आणि अशा प्रकारचं तिथे खूप प्रकारचे बेबीज होते फ्रेंड्स, खूप प्रकारचे, आणि सगळे व्यवस्थित छान. तिथं माझे फ्रेंड्सही झालेले. आणि मला असं वाटायचं मग त्यावेळेस, की यांच्या बाळाला सोडतात, मग माझ्या बाळाला का सोडत नाही आहेत, त्यालाच का प्रॉब्लेम येतोय. तर काही नसतं फ्रेंड्स, देवाच्या कृपेने सगळ्यांची बाळं सुखरूपपणे, व्यवस्थितपणे घरी जातात. बाळाचं रक्षण करता करविता तो देव असतो.
तो रक्षण करतो. त्याची मनपूर्वक प्रार्थना करा. काही चुकलं असेल तर आमच्याकडून माफ करा असं म्हणा. आणि नक्कीच तुमचंही बाळ जर प्रीमॅच्युअर असेल आणि NICU मध्ये असेल तर ते घरी येणार. आणि आलं तर तुम्ही हलगर्जीपणा करू नका. बाळ घरी आल्यानंतर खूप लोक खूप हलगर्जीपणा करतात की आता झाले, आता काय काळजी करायची. पण नाही. मी फ्रेंड्स जिथे कुठे जायचे ना, माझी एक बॅग असायची. भले हिला सर्दी नसू द्या, खोकला नसू द्या, परंतु तिला प्रत्येक गोष्टींची औषधं, प्रत्येक गोष्ट, इवन तिचे जे खाण्यापिण्याचे भांडे होते तेही मी स्वतः कॅरी करायचे. घरचे तिचे जे होते तेच मी कॅरी करायचे. आणि मी अतिशय जास्त काळजी घेतलेली आहे आमच्या अन्वीची. म्हणजे तिच्या औषधांची सेपरेट बॅग, तिचं नेल केटर, प्रत्येक गोष्ट तिची असायची. तिचा कंगवा किंवा तिचे जे खाण्यापिण्याची भांडे असायचे. आणि प्लास्टिकचं जी बॉटल होती ती मी जास्त तिला काही यूज केलेली नाही, खूप थोड्या दिवस यूज केली. आणि फॉर्म्युला मिल्क आमच्या अन्वीला नव्हताच कधी, म्हणजे दिलाच नाही आम्ही कधी तिला फॉर्म्युला मिल्क. आणि जेव्हा दिलता तेव्हा 8व्या किंवा 9व्या महिन्यामध्ये दिलता. आणि मी अन्वीला आहे ना काय फूड दिलं जेव्हा 6 महिन्यानंतर, 6 महिन्यापर्यंत पूर्ण तिला मी मदर फिडिंग केलेलं आहे. पण त्याच्यानंतर मग तिला काय खायला घातलं तर याचाही मी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवेल. परंतु जर तुमचं बाळ NICU मध्ये असेल तर नक्कीच काळजी करू नका. का तर बाळांचं रक्षण हे करता करविता तो देव असो, मग तो कोणत्याही जाती धर्माचे देव असू द्यात, पण ते आपल्या बाळाचं रक्षण करतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं बाळ जर NICU मध्ये असेल किंवा कुठेही प्रीमॅच्युअर असेल तर काहीही काळजी करू नका. तुमचं बाळ सुखरूपणे घरी येणार. आणि घरी आल्यावर मात्र हलगर्जीपणा करू नका. नक्की काळजी घ्या. आणि 6 महिने झाल्यानंतर बाळाला काय फूड द्यायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.